श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो तुम्हा सर्वांना माहीत असेलच की घराचा मुख्य दरवाजा एक अशी जागा आहे जी तुमच्यासाठी घरातून बाहेर पडण्याची आणि बाहेरून घरात आत येण्याची जागा आहे. परंतु घराचा मुख्य दरवाजा इतका महत्त्वाचा का आहे? कारण त्याद्वारेच तुमच्या घरात आनंद येतो. जेव्हा दुःख आणि संकट येते तेव्हा प्रत्येकाच्या प्रवेशाचा बिंदू हा तुमच्या घराचे प्रवेशद्वार म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मानला जातो. आता वास्तुशास्त्राविषयी बोलायचे झाले तर ज्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष दिले जाते ती म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. बघतो आज मी ज्याबद्दल बोलणार आहे ते प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ते जाणून घेणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. बघतो सकाळी मुख्य दरवाजा किती वाजता उघडावा? तर बघा, जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता तेव्हा तुम्ही झोपेतून उठल्यावर फ्रेश झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजाची कडी उघडणे. आपल्या मनात एक गैरसमज आहे की लक्ष्मी फक्त संध्याकाळी आपल्या दारात येते. पण मी तुम्हाला येथे सांगू इच्छितोय की बघतो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आली तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळीही लक्ष्मी गरुडावर बसलेल्या भगवान श्री नारायणांच्या सोबत प्रवास करते. मग तेव्हा ती कोणती लक्ष्मी असते? तर ती एक कायमची म्हणजे स्थिर लक्ष्मी आहे. कारण ती नारायणांच्या सोबत येते आणि तिथेच जी लक्ष्मी घुगडावर बसून फिरते ती फक्त येते आणि जाते. म्हणजेच ती चंचल लक्ष्मी आहे. ज्यामुळे ज्यांच्या घरात बरकत नाही आणि ज्यांच्या घरात बरकत आहे त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. कारण प्रत्येकालाच वाटत असते की घरात पैसा येत राहावा, परंतु आलेला पैसा लगेच निघून जातो. त्यामुळे अशा पैशांना महत्त्व नसते. पैसा जास्त काळ सोबत राहावा. जसे की जर तुम्हाला पैसे दागदागिने कायमस्वरूपी मालमत्ता म्हणून ठेवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजा ब्रह्ममुहूर्तावर किती वाजता उघडावा हे लक्षात घ्या. फक्त वेळ ही तुम्ही स्वतः ठरवा. कारण प्रत्येकाची उठण्याची स्वतःची पद्धत असते आणि वेळ वेगळी असते. त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा प्रकाश येण्यापूर्वी म्हणजेच सूर्य उदय होण्यापूर्वी किंवा सूर्यकिरणे पूर्णपणे उगवण्याआधी दरवाजा स्वच्छ करा. आपण हे केल्याने, या नियमांचे पालन केल्याने घरात जी गरिबी आहे त्यातून नक्कीच तुम्हाला मुक्तता मिळते. बघा बघतो, फक्त एक गोष्ट केल्याने आपण गरिबी मुक्त होतो असे नाही. तर गरिबी ही एक अशी गोष्ट आहे की धर्मग्रंथात गरिबी ही रक्ताच्या बीजासारखी असते असे म्हटलेले आहे. म्हणजेच काय की तुम्ही रक्तबीजाला तर जाणतच असाल. कारण माता दुर्गा त्याला मारायची आणि त्याच्या रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडत होते आणि त्यांच्यापासून एक नवीन राक्षस जन्माला येत असे. या एका थेंबाप्रमाणेच ही गरिबी आहे. एक कर्ज घेतले तर दुसरे घेतले आणि अडचण आली तर असे होत असते. कोणतीही एक गोष्ट करू ही गरिबी दूर होत नाही. आता असे समजू नका की तुम्ही अशी पूजा करत राहा, पण तुम्ही जर नियम न पाळता पूजा केली तर लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मीला बोलवण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि म्हणूनच बघतो यावेळी तुम्ही मुख्य दार उघडा. आता तुम्हाला मुख्य दार उघडण्याची योग्य वेळ माहिती आहे. दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमचे घर स्वच्छ केले पाहिजे. तुम्ही सखोल साफसफाई करू शकता, जी की घराच्या आतून साफसफाई केली जाते. किमान तुमच्या स्वयंपाकघरात, किचन आणि त्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता तुम्ही स्वतः केली पाहिजे. त्यामुळे आधी बाहेरची साफसफाई करण्याची चूक कधीही करू नका. तसेच आतील साफसफाईची सुरुवात प्रथम आपल्या स्वयंपाकघरातून झाली पाहिजे. आतून साफसफाई केल्यावर ती घराची मुख्य दरवाजापाशी येते. उलट काम तुम्ही कधी करू नका. कारण बघा, तर ही साफसफाई म्हणजे फक्त साफसफाई असत नाही, तर नकारात्मकता आहे, गरिबी आहे, जिला आपण आपल्या घराबाहेर ढकलतो. त्यामुळे बाहेरून कधी आत आणू नका. ही चूक तुमच्या घरात कधीही घडू नये. झाडू नेहमी सकाळीच केली जाते, त्यामुळे ती आतून बाहेरून करून घ्या. शेवटी तुम्ही तुमच्या घरातील सर्व कचरा जिथे मुख्य दरवाजा आहे तिथून काढून भरून घ्यावा आणि त्यानंतर तुमचे घर म्हणजे मुख्य दरवाजा हा पूर्णपणे धुवून टाकायचा. कमीत कमी थोडे पाणी घ्या, फक्त ते तिथे शिंपडून घ्या. हे आवश्यक आहे कारण गरुड पुराणात सुद्धा आपल्या पितरांचा उल्लेख आहे. आपल्या दारात मुख्य दरवाजा जर आपण रोज धुतला तर आपल्या पितरांना समाधान मिळते, त्यांना शांतता व शीतलता मिळते आणि ते तृप्त होऊन प्रसन्न होतात. म्हणून घराचे दार तुम्ही रोज धुवा. आता जे लोक फ्लॅटमध्ये राहतात तर त्यांनी थोडेसे पाण्याचे थेंब कापडावर घेऊन ती जागा नीट पुसून स्वच्छ करा. कापड आणि पाण्याने ते पूर्णपणे स्वच्छ करा. गोमूत्रात हळद आणि गंगाजल मिसळल्या किंवा सर्वप्रथम गोमूत्र शिंपडा, नंतर गंगाजलात हळद मिसळून घराच्या मुख्य घरापाशी शिंपडा. कारण असे केल्याने काही चांगल्या गोष्टी देखील आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करतात आणि काही वाईट गोष्टी देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करतात. म्हणून बघतो प्रवेशद्वार खूप चांगले स्वच्छ व निर्मळ ठेवा. ते इतकं सकारात्मक होईल की कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही.
बघतो तुमच्या घराचा मुख्य दरवाजा इतका शक्तिशाली आणि प्रभावशाली बनवा की सर्व नकारात्मक आणि वाईट गोष्टी ज्या काही घडतील ते ह्या मुख्य दारावर संपतील आणि तुमच्या घरात फक्त चांगले आणि आनंददायी प्रसंग घरात येऊ शकतील. आणि हा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. म्हणून तुम्ही हे गोमूत्र शिंपडा आणि त्यानंतर एक स्वस्तिक सुद्धा आवर्जून काढा. कारण तुमच्या घराच्या मुख्य दारावरील उंबरठा तुम्ही रोज स्वच्छ करा. जर तुम्हाला स्वस्तिक काढायचे असेल तर ते तुम्ही तुमच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूंनी काढावे. त्यामध्ये तुम्ही हळद आणि गंगाजल मिसळून थोडेसे कुंकू घेऊन ते स्वस्तिक बनवा. असे करायला सुरुवात केल्याने आजार व रोग घरातून बाहेर निघून जाईल. भांडण केश कलह दूर होईल. घरात समस्या व अडचणी निर्माण होणे थांबतात आणि हळूहळू घरात सकारात्मकता येऊ लागते, चांगल्या गोष्टी येऊ लागतात. पण काही लोक खूप अस्वस्थ होतात. त्यांना असे वाटते की ते फक्त 10 दिवसच करतील आणि मग काहीतरी चमत्कार आहे किंवा परिणाम लगेच दिसेल अशी काळजी करत बसतात. परंतु याचा काहीच उपयोग होत नाही. तर बघतो जेव्हा या गोष्टींचा प्रभाव पडू लागतो तेव्हा ते खूप दबाव घेतात. परंतु या गोष्टी करण्यात तुमचा बराच वेळ जातात. या 6 महिने लागतात, कधी कधी तर पूर्ण 1 वर्ष सुद्धा लागते. परंतु हा प्रभाव बराच काळ टिकतो. 1 महिना किंवा 2 महिने तुम्ही तुमच्या घरापासून कुठेतरी बाहेर जाता, लांब जाता किंवा तुम्ही आजारी पडता आणि मग तुम्ही हे करू शकत नसा तरीही त्यांचा प्रभाव तुम्हाला जाणवतो. म्हणून हे काम तुम्ही नक्की करा. आता आणखीन गोष्ट सांगू इच्छिते बघतो. तर यात उंबरठा पूजन पहा. या सर्व गोष्टी मी या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे करा. प्रथम तुम्ही तांदळाचे पीठ घ्या. बाजूला मुख्य दरवाजावर छोटे स्वस्तिक बनवा आणि ते बनवल्यानंतर तुम्ही सकाळी तिथे थोडे हळद तांदूळ घेऊ त्या उंबरठ्याची पूजा करा. नंतर एक लहान फूल तिथे ठेवा. याप्रमाणे अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यावर कोणी पाऊल टाकू नये. घरातील अथवा बाहेरील व्यक्तीचा कुणाचा सुद्धा पाय तिथे लागू देऊ नका. आणि जर तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने करायचे असेल तर तिथे एक छोटासा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. आणि नंतर लक्ष्मीचे स्वरूप लक्षात घेऊ लक्ष्मीचे स्मरण करून तुम्ही तिथे पूजा करावी. बघतो अशा या घराच्या दरवाजातील लक्ष्मीच्या पूजेत फारसे काही लागत नाही. फक्त तांदूळ, दिवा, हळद आणि फूल या 3-4 वस्तूंनी लक्ष्मीची पूजा करावी. स्वस्तिक किंवा लक्ष्मीचे पाय सुद्धा तुम्ही बनवू शकता. या दरवाजातून माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतो. म्हणून उंबरठ्याची पूजा केली जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी निश्चितच थोडा वेळ लागतो. परंतु तिथे ज्या भक्तावर लक्ष्मी खुश होते मग ती तिच्याकडे न बोलवताच धावत जाते. देवी लक्ष्मीला जास्त खुश करण्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज नाही. परंतु श्री लक्ष्मी माता खरंच खूप गोड आहे बघतो. ती दयाळू आहे. आणि जर तुम्ही समस्यांशी झगडत असाल, बरेच लोक समस्यांशी झुंजत असतील तर या समस्यांना सामोरे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही पूजा करा. पहा बघतो कोणतेही उपाय थोडेसे करून मन सोडून न देता पुढे अनेक दिवस अशी पूजा केली नाही तर तेही निरुपयोगी ठरतात. तर मग अशा वेळी मी यापेक्षा हेच म्हणे की तुम्ही त्यांना करूच नका. पण जर करत असाल तर हे फक्त विश्वासाने करा. नियमांना चिपटून राहा. नियमांचे पालन करा. ते सोडू नका व करत राहा. नक्कीच देवी लक्ष्मी तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला अगदी निश्चितच देईल. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.